पण मी तुम्हाला सांगतो, पाऊस पडो की न पडो, मतांचा पाऊस पडणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. एक अत्यंत सुसंस्कृत, आम्ही शिवाजीरावांना खूप जवळून बघितलं. ते वेगळ्या पक्षात होते, आम्ही वेगळ्या पक्षात होतो, पण काय आदर होता, काय त्यांचा स्वभाव होता. एखाद्या नेत्याकडे पाहिल्यानंतर माणसाला वाटावं की कोणाकडनं प्रेरणा घ्यायची तर अशा नेत्याकडनं घेतली पाहिजे, असे शिवाजीराव होते. आणि त्यांचा प्रत्येक गुण हा मला सत्यजित मध्ये या ठिकाणी दिसतो. त्यामुळे आपल्याला सुसंस्कृत नेता पण त्याच वेळी जमिनीवर काम करणारा नेता हा या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक उमेदवार म्हणून मिळालेला आहे. आणि मग अशी त्यांनी सांगितलं, वाकुर्डी बुद्रुकच्या संदर्भात सांगितलं. वाकुर्डी बुद्रुकची योजना युती शासनाने आणली होती 95च्या. 15 वर्ष 99 ते 2014 कुलूप बंद होती, कुलूप बंद. मोठे मोठे नेते होते, जयंतराव पाटील होते ना, पालकमंत्री होते, फायनान्स मिनिस्टर होते, जलसंपदा मंत्री पण होते, फुटकी कवडी दिली नाही. पण आपलं पुन्हा महायुतीचं सरकार आलं, मी मुख्यमंत्री झालो, एका झटक्यात 100 कोटी रुपये त्या ठिकाणी दिले आणि सांगितलं या योजनेच्या निमित्ताने मी महाराष्ट्राचा निर्णय घेतला.